असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि हिजाबदारी महिला ही आने वाले वक्त में जो है भारत की पंतप्रधान बनेगी। नहीं, उसको उसको लगता है उसके अब्बा का पाकिस्तान है और कुछ भी बोलेगा तो इधर चल जाएगा। इसलिए ये हिंदू राष्ट्र में सिर्फ जय श्री राम वाले ही यहाँ पंतप्रधान से लेके महापौर तक बैठते हैं। इसलिए ऐसे सपने देखे हमारे हिंदू राष्ट्र में असदुद्दीन ओवैसी देखे नाही। साहेब, आपण असं एक वक्तव्य केले की उत्तर भारतीयांना आणि हिंदी भाषिकांना वाचवण्यासाठी भाजपचे नाव. कोण बोललं? दे मला व्हिडिओ दाखव. हिंदी भाषेने हिंदूसाठी बोललेलो आहे. मग उत्तर भारतीयांनी हिंदी भाषिकांना वाचवण्यासाठी तुम्ही लोकांनी दिलेलं आहे. मी हिंदूंसाठी बोललेलो. बरोबर भाषण ऐक मला. बोल, चांगली गोष्ट आहे ना. मग चुकीचं काय आहे? चुकीचं वाटतंय का? हिंदू का हिंदी हा हिंदू का हिंदू. तर तुम्ही काय बातमी केली ती माझी चूक नाही. ते हिंदू बोललेलो आहे. हिंदू मध्ये मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी सगळे येतं. हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही हिंदूच बोलणार ना. मग बोल, चल पुढे अडकला कशाला आहे? नाही झालं नाही साहेब, नाही जे विचारायचं व्हिडिओ व्हायरल बाकीचे आहेत ना. सर, असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि हिजाबदारी महिला ही आने वाले वक्त में जो है भारत की पंतप्रधान बनेगी। नहीं, उसको लगता है उसके अब्बा का पाकिस्तान है और कुछ भी बोलेगा तो इधर चल जाएगा। इसलिए ये हिंदू राष्ट्र में सिर्फ जय श्री राम वाले ही यहाँ पंतप्रधान से लेके महापौर तक बैठते हैं। इसलिए ऐसे सपने देखे हमारे हिंदू राष्ट्र में असदुद्दीन ओवैसी देखे नहीं। काल उद्धव ठाकरेंची सभा झाली त्या असं म्हणतात की अस्सल भगवा संभाजीनगर महापालिकेवर हटवायचं. आपण तो मामू कोण आहे? मग या मामूला मांडीला घेऊन बसलेला आहे तो. त्याचं तर रक्त हिरवं आहे. तर मग अस्सल भगवा आणि उद्धव ठाकरेचा काय संबंध आहे सांग तुम्हाला. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आता भगवाची गोष्ट करू नये. आपल्या मुला मौलवींची भाषा त्यांनी बोलायची. आता भगवाचा शब्द पण, भगवा शब्द पण त्यांनी तोंडातून काढू नये. सर, उद्धव ठाकरे कह रहे हैं कि जब वो उनके ही थाली में का खाना जो है आज बीजेपी और शिंदे साहब खा रहे हैं, क्योंकि उनके मुख्यमंत्री रहते हुए जो भी स्कीम्स निकले थे उसका सारा श्रेय ये सरकार ले रही है। उन्होंने कौन सा स्कीम निकाला? बांग्लादेशी रोहिंग्या को बढ़ाने का, हमारे महाराष्ट्र में इस्लामीकरण करने का, वो स्कीम उन लोग का था। तो उन्होंने तो बाकी कुछ किया नहीं। हिंदुओं को खत्म, कोरोना के नाम पे हिंदुओं की जनसंख्या कम करने की बहुत बड़ी स्कीम उद्धव ठाकरे ने निकाली थी, वो चली नहीं। इसलिए उन्होंने स्कीम की बात नहीं करनी चाहिए। सर, ओवैसीची जे ते यापूर्वी सभा पार पडली, ओवैसीच्या आज 2 सभा पार पडणार आहेत संभाजीनगर. मी काय करू? नारळ फोडू? मी काय करू?